नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। शिवसेना लातूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने सुनील केदार यांनी केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा अशा वक्तव्यावर लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। एक मिनट थोड़ा उजबे मागे जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सुनील केदार म्हणतो की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा, हरामखोर आपलं काही बघत नाही, बहिणीवाचे पैसे बंद करा म्हणतो आणि लेकरा बाळाचे पैसे चुलीत पाणी घालतो। आणि सुनील केदार म्हणतो की त्याच बघ म्हणा हरामखोराला बँकेचं घोटाळा फिटाळा आला इकडे आज परत। बहिणीवाचे आम्ही बहिणी शिंदे साहेबांनी केलेले गरीब गोराच्या घरावर चुली पाणी घालतो का ते ना हरामखोर सुनील केदार। नेते सुनील केदार यांनी माझी लाडकी बहीण याच्यावर विरोध केलेला आहे। माझी लाडकी बहीण हे सगळ्या महिलांना योजनेचा जे काही लाभ घेतलेला आहे त्या सगळ्या बहीण सगळ्या आनंदित आहेत आणि त्या आनंदामध्ये त्यांनी जे काही विरजन घालत आहेत ते आम्हाला मान्य नाहीये आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे सगळ्या महिलांनी एकत्र होऊन आंदोलन केलेलं आहे आणि ते आम्ही त्यांच्यासाठी निश्चित केलेलं आहे। आज काँग्रेसचे जे वाचाळवीर आहेत त्यात सुनील केदार यांनी सांगितलेलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार आहोत आणि राहुल गांधी यांनी असं म्हणलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण बंद करणार आहोत। या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज आमच्या महिला भगिनी आणि आमचे सर्व शिवसैनिक इथे आज आम्ही जमलेले आहोत आणि ह्या सुनील केदारचा आम्ही सर्व भगिनी आणि आमचं शिवसैनिक आम्ही कडाडून विरोध करत आहोत। कारण एकनाथ शिंदे साहेब यांनी जे गोरगरीब महिलांसाठी ज्यांनी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी गरिबी काय असते त्यातून त्यांनी बहिणीचं काय बहिणीला काय त्रास असतो त्याला तिच्या संसारात काहीतरी आर्थिक मदत व्हावं म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना हे पर्टिक्युलरली कोणा फक्त शिवसेनेसाठी नाही तर काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, कोणत्याही जाती धर्माच्या महिलांसाठी त्यांनी ही योजना चालू केलेली आहे आणि ते त्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून 1,500 रुपये महिना ते चालू केले आहेत। परंतु सुनील केदार सरकार ज्याने बँकेमध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलाय परंतु त्यांनी करोड रुपये तिथे खाल्लेत, त्याला ते करोड रुपये लोक त्याला दिसत नाही, त्याच्या पक्षाला दिसत नाहीत, परंतु आमच्या साध्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला मिळतात। त्याच्या डोळ्यामध्ये त्याचा खूप असत आहे म्हणून आम्ही आमच्या सर्व बहिणी लाडक्या बहिणी आमच्या सर्व महिला भगिनी आमचे शिवसैनिक इथे आज आम्ही जमून त्याचा तीव्रपणे निषेध करत आहोत आणि येणाऱ्या काळात जर त्यांचं स्टेटमेंट नाही बदललं तर आम्ही त्याच्या घरा मोर्चे काढून त्याला आम्ही घराच्या बाहेर निघणं मुश्किल करून टाकू। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी ज्या असतील त्यांच्यासाठी प्रथम बसमध्ये 50 तिकीटमध्ये त्यांना त्या ठिकाणी योजना आणली। त्यानंतर भूतोना भविष्यात इतिहासात कोणीही ते काम करू शकणार नाही, करणार नाही ते काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं की ज्या आपल्या माता भगिनी महाराष्ट्र राज्यातल्या आहेत त्यांना महिन्याला 1,500 रुपये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना चालू केली। परंतु कुठला तरी एक काँग्रेसचं जे की त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत सुनील केदार नावाच्या व्यक्तीनं ज्यावेळेस आम्ही ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशा नालायकाचा आमच्या ज्या लातूर जिल्ह्यातील महिला आघाडीने प्रथम आज गांधी चौकामध्ये लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध केला। मी एकच काँग्रेसला सांगेल तुमचे आज लातूर जिल्ह्यातले ज्या वेळेस मुख्यमंत्री लाडकी योजना बहीण त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली तुम्ही संभ्रमात होता की फसवी योजना आहे, परंतु महाराष्ट्रातल्या माता भगिनींना जाऊन विचारा की आज त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये आज दुसरा हप्ता त्या ठिकाणी आज पडतोय। म्हणजे जवळजवळ सर्व माता भगिनींना अर्थसहाय्यासाठी त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी ती योजना मातेसाठी आणली।